सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज आपण पाहणार आहोत की आपलं देवघर कसं असावं, देवारा कसा असावा. कारण की आपले 90% प्रश्न हे देवघर इथेच अडकलेले असतात आणि आपलं देवघर आणि त्या देवघरातील देवांची मांडणी ही व्यवस्थित असेल, देव व्यवस्थित असतील तर 90% प्रश्न आपले तिथेच सुटतात. त्यामुळे पाहूयात आपण देवघराविषयी आज माहिती. तुम्हाला स्क्रीनवर जे फोटो दिसत आहेत ते आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रातील देवारे आहेत. हे सगळ्या केंद्रामध्ये अवेलेबल आहेत, योग्य दरात आणि माफक दरात आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे देवारा हा लाकडी असावा. त्यानंतर दुसरी गोष्ट, देवाऱ्याला 5 किंवा 3 पायऱ्या असाव्यात. तिसरी गोष्ट, त्याच्यावरती पिरॅमिड असावा. आता पिरॅमिड का असावं? कारण की पिरॅमिड हे ऊर्जा निर्माण करतं. आपल्या घरात, आपल्या देवघरात ऊर्जा निर्माण करायचं काम हे पिरॅमिड करत असतं. तुमची वास्तू जर चुकीच्या दिशेला असेल किंवा एखादा कोपरा चुकीचा असेल तर त्या ठिकाणी पिरॅमिड देखील लावलं जातं. त्याचाही व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत. पिरॅमिड हे आपल्या घरातील वास्तूतील ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत असतं. त्यामुळे पिरॅमिड असणारा देवघर अवश्य घ्या. देवघराचा किंवा देवांची दिशा ही ईशान्य दिशा आहे. त्यामुळे देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावं. बाकी वायव्य, आग्नेय किंवा नैऋत्य ह्या दिशेला नसावं. कारण की आग्नेय ही अग्नीची दिशा आहे. त्या दिशेला होम हवन केले तरच ते फलित जातं. बाकीची देवपूजा ही निष्फळ जाते. नैऋत्य दिशा ही यमाची दिशा आहे. त्यामुळे त्या दिशेला जर देवपूजा केली तर ती निष्फळ जाते. आणि वायव्य ही दिशासुद्धा वायुदेवतेंची आहे. त्यामुळे त्या दिशेला केलेली देवपूजासुद्धा निष्फळ जाते. त्यामुळे ईशान्य दिशेलाच आपलं देवघर असावं. त्याचबरोबर देवघराला कधीही कळस नसावा. त्यानंतर बक्षीस मिळालेले, सापडलेले, बुडीत घराण्यातले किंवा ज्याला खंडित झालेले आहेत देव, ज्यांना अशी खराब झालेले आहेत फोटो फ्रेम किंवा तुमचे देव झिजलेले आहेत, असे देव, कोणत्याही प्रकारचे देव आपल्या देवाऱ्यात पूजू नये. त्यांचं विधिवत विसर्जन करावं व नवीन देव केंद्रात तुमचे कुळदेव कुळदेवी विचारून किंवा वडिलार्जित चालत आलेले देव व्यवस्थित आहेत का हे पाहूनच तुम्ही आपल्या देवाऱ्यात पूजावेत. आता खूप जणांचा प्रश्न असतो की आई वडील हयात आहेत तरीही आम्ही दुसरीकडे राहत आहोत, तर आम्हाला दुसरा देवारा घ्यायची गरज आहे का? तर हो आहे. जेव्हा वास्तू सेपरेट असते तेव्हा त्या घराला वास्तूला वास्तूपण यायचं असेल तर आपल्याला आपल्या घरात देवघर असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही बाकीचे टाक, कुळदेव कुळदेवीचे टाक पूजू नका, पण फोटो पूजू शकता, बाळकृष्ण पूजू शकता, अन्नपूर्णा, गणपती बाप्पा हे देव तुम्ही दोन ठिकाणी पूजू शकता. त्यामुळे कंपल्सरी कामानिमित्त जर तुम्ही सेपरेट राहत असाल, दुसऱ्या गावी राहत असाल, शहरात राहत असाल तर कंपल्सरी देवघर सेपरेट असणं महत्त्वाचंच आहे. कारण की जिथे देवांची पूजा नसते ते स्मशानवास घर असतं असं गुरुमाऊली म्हणतात. त्यामुळं ज्या घरात देवतांची पूजा केली जाते त्यांना देवतांच्या साक्षीने आपला कुटुंब, आपला परिवार, आपला संसार चाललेला असतो, त्यांच्यावर भगवंताची कृपादृष्टी राहते. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ही आपल्या स्वामी समर्थ केंद्रातून देवाऱ्याची मांडणी आलेली आहे. देवारा हा नैऋत्य कोपऱ्यात किंवा दक्षिण भिंतीला चिकटून असू नये. त्याचबरोबर देवारा कधीही शयनगृहात म्हणजे बेडरूममध्ये असू नये. देवाऱ्याच्या वरती किंवा खालती शौचालय नसावं याची काळजी घ्यावी. आणि जर बेडरूममध्ये आपला देवारा असेल तर तो सेपरेट केलेला असावा. म्हणजे लाकडाचं किंवा तुम्ही आडवी भिंत बांधून घ्या आपल्या उंची एवढी, की जेणेकरून देवारा सेपरेट दिसेल. आता पाहूयात देवाऱ्याची मांडणी कशी असावी. देवघर हे पश्चिम दिशेला तोंड करून असावे की जेणेकरून आपली पूजा देवांची करताना आपलं तोंड हे पूर्व दिशेला होईल. तर देवांची मांडणी कशी करायची? पहिल्या पायरीवरती जर आपल्या घरात कुळदेवी आणि कुळदेव यांचे फोटो असतील आणि स्वामींचा फोटो असेल तर मध्यभागी स्वामींचा फोटो ठेवावा आणि स्वामींच्या उजव्या हाताला कुळदेवांचा फोटो आणि डाव्या हाताला कुळदेवीचा फोटो असावा पहिल्या पायरीवरती. दुसऱ्या पायरीवरती स्वामींची मूर्ती असेल तर मधोमध स्वामींची मूर्ती असावी. स्वामींच्या उजव्या हाताला भैरोबाचा किंवा तुमचा कुळदैवत असेल त्यांचा टाक असावा व स्वामींच्या डाव्या हाताला कुळदेवीचा टाक असावा. आता तिसऱ्या पायरीवरती
आपल्या घरात जर म्हणजे कंपल्सरी असावंच, अन्नपूर्णेची मूर्ती ही असावी आणि ती नेहमी खाली ठेवू नये. तांदूळ भरून वाटीत ठेवावेत आणि त्या वाटीत अन्नपूर्णेची मूर्ती ठेवावी. तर पारद शिवलिंग ठेवावं उत्तर दिशेला. त्यानंतर त्या शेजारी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवावी. अन्नपूर्णेच्या मूर्तीच्या शेजारी बाळकृष्णांची मूर्ती आणि बाळकृष्णांच्या मूर्तीच्या शेजारी गणेश मूर्ती असावी. ही 3ऱ्या पायरीवर मांडणी असावी. 4थ्या पायरीवरती जर कुणाच्या घरात पितरांचे टाक पूजत असतील तर ते 4थ्या पायरीवरती असावेत. 5व्या पायरीवरती स्वामींच्या उजव्या हाताला घंटा असावी. त्या घंटेशेजारी तुमच्याकडे श्रीयंत्र, कुबेर यंत्र किंवा रुद्रयंत्र या तिन्ही यंत्रांपैकी कोणते यंत्र असतील किंवा तिन्ही असतील तर ते तुम्ही ओळीनं पुजावेत. त्यानंतर त्याच्या शेजारी दक्षिणावरती शंख असेल तर तो पुजावा किंवा दुसरा शंख असेल तर त्या शंखाचे उत्तर दिशेला तोंड करून तो शंख पुजावा. अशी ही 5 पायऱ्यांची मांडणी आहे. ज्यांची 3 पायऱ्यांची मांडणी आहे त्यांनी वरीलप्रमाणे मांडणी करावी. तसेच आपल्या देव्हाऱ्यामध्ये छोटा बल्ब कायम चालू असावा किंवा दीप अग्नी जळण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे अग्नी म्हणून दीप कायम आपल्या देव्हाऱ्यात हा प्रज्वलित असावा. आपल्या घरातील वातावरण अत्यंत शुभ आणि पवित्र राहतं. दक्षिण दिशेला कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावायचे नसतात. तसेच आपल्या देवघरात कोणत्याही हिंस्र पक्ष्यांचे, रामायणाचे, महाभारतांचे किंवा कोणतेही दुसरे फोटो किंवा पॅम्पलेट वगैरे असं काहीही लावू नयेत. देव्हाऱ्यात कमीत कमी मूर्ती असाव्यात. म्हणजे एखाद्यांच्या घरात खूप एकत्र कुटुंब असेल तर 4-5 कृष्ण असतात. तर सगळे कृष्ण पूजल्यानंतर त्यातील कोणताच कृष्ण काम करत नाही. त्यामुळे 1 किंवा जास्तीत जास्त 2 ह्याच्यावरती कोणत्याही मूर्त्या पूजू नयेत. स्वामींच्या 2 मूर्त्या पूजू नयेत. स्वामींचे 2 फोटो पूजू नयेत. स्वामींचे 1 फोटो आणि 1 मूर्ती चालते. त्यामुळे कोणत्याही देवताची मूर्ती आणि फोटो 1-1 असेल तर तो चालतो. पण कोणत्याही मूर्त्या जास्त प्रमाणात किंवा 2-3 अशा संख्येत कधीही पूजू नयेत. तसेच देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी आणि तसेच पूजाघर हे भिंतीत कोरलेले नसावे. म्हणजे आपल्या घरात बघा देवळी म्हणायची पहिले तशा प्रकारात नसावं. सागवानी, लाकडी किंवा तुम्हाला ॲमेझॉनवरती ऑनलाईन बरेच देव्हारे वेगवेगळे अवेलेबल आहेत. तुम्हाला तसे हवे असतील तसे घ्या किंवा हे केंद्रात अवेलेबल आहेत, केंद्रातील घ्या. पण देव्हारा हा लाकडी व सागवानीच असावा. देव्हाऱ्यात भगवान शंकरांच्या लिंग स्वरूपातच पूजा करावी. फोटो अगर मूर्ती पूजा करू नये. तसेच शनींची पूजासुद्धा देव्हाऱ्यात केली जात नाही, कारण की जीवनात अनेक संकटांना सामोरं जावे लागते. तर अशा वेगवेगळ्या माहिती मी अजून एका व्हिडिओमध्ये देव्हाऱ्याबद्दल टाकेन, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.